दादाने ना ते 2 शब्द ऐकले. मला माहिती आहे तुला 2 जीवांची चिंता आहे, म्हणून मग तो अजून पाणी पण नाही, जेवण पण नाही घेतलंय. पूर्ण खायचं, काहीच खाल्लं नाही सकाळपासून. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. आज आहे 23 जून आणि तुम्ही बघितलं असेल आता बऱ्याच दिवसापासून माझे ब्लॉग नाही येते, पण फायनली मी आता एडिटिंगला बसणार आणि सगळे ब्लॉग्स बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळेल. आता हा ब्लॉग तुम्हाला कधी बघायला मिळेल माहीत नाही. मागच्या काही दिवसात ना भरपूर अशी धावपळ चालू होती आमची. म्हणजे विहाचा बर्थडे 8 दिवसापासून चालू होतं. विहाचा बर्थडे, हे घ्यायचं ते घ्यायचं, ते मी तुमच्यासोबत शेअर केलंच तर ते होतं. त्यानंतर आमची ॲनिव्हर्सरी झाली आणि तेवढ्यातच मग इंटेरियरची थोडी कामं पेंडिंग होती, ती तशीच राहिली, कारण मग हे 2 मध्ये असे फंक्शन्स आले. आणि मग आता ते सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर मग आज आम्हाला बोलवले आमच्या मॅडमांनी, तर आम्ही आता इंटेरियरचं लॅमिनेट फायनल करायला चाललो आहे. आणि आज अजून एक महत्त्वाची गुड न्यूज पण आहे, तर तुम्हाला मे बी थंबनेल आणि टायटलवरून कळालंच असेल की ती काय आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. यांची एवढी धावपळ होते, ऑफिस, घरातली कामं, त्यानंतर इंटेरियरची कामं, असं बॅक टू बॅक चालू आहे. त्यामुळे थोडे ब्लॉग उशिरा येत आहे, पण मी नक्कीच टाकायचा प्रयत्न करते आणि रील्स तर मी तुमच्यासोबत टाईमली शेअर करतेच आहे. तर आज दिवसभरात काय काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करते. मामाला काय होणार? मुलगा होणार का मुलगी? मुलगा. आता बघूया आपण काय होतं. आपल्याला आता फोन येणारच पटकन. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय, वहिनींना आता ओटीला घेऊन गेलेत, तर आम्ही जे लॅमिनेटचं काम होतं ते झालं आणि आता पटकन आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललोय. तुम्हाला मी कळवतेच काय होतंय ते. काय पाहिजे मामा तुम्हाला? काय पाहिजे, मुलगा की मुलगी? पाहिजे मुलगी. हा. तुम्हाला काय वाटतं पप्पा? सेम त्यांनी जे सांगितलं. ओके. अभिनंदन. हो हो, अभिनंदन. मी सांगत होतो ना, म्हटलं मुलगीच होणार तू बघ. अभिनंदन. चांगलं आहे. त्याला दे पहिले पप्पाला. घ्या पूर्ण खायचं असतं. कोणतं बाबू? तू कोणाला भेटायला आली विया? कोणाला? बार्बी गर्ल? कोणाची? कोणाची ती बार्बी गर्ल? बापरे. बाबू आपण घरी न्यायचं का हिला? कोण आहे ती? सोनपरी आहे? कोण आहे? बार्बी गर्ल. कसं वाटतं मग तुम्हाला आजी बाबा झाल्याबद्दल? खूप आनंद. हा, खरं म्हणजे मनापासून सांगा, काय वाटतंय तुम्हाला? घरात पहिली लक्ष्मी आली आणि लक्ष्मी घरात येणं हे बाकीचे लक्षण असतं घरातलं. म्हणून खूप खूप आनंद झाला आम्हाला, नाही आमच्या परिवारातील सगळ्यांना आनंद झाला. तुला कसं वाटतंय? हा मस्त फिलिंग. हा. काय वाटत होतं तुला का कसे दिवस तुझे बदलतील आणि आता काय वाटतंय? आता ऍक्च्युली तू ती लाईफ जगतोय. कधी किती 9 महिन्यापासून वाट बघत होता. असं वाटतं एक्साइटमेंट आली मस्तपैकी. आता कसं होईल ते माहित नाही, जे होईल ते चांगलंच होईल. येस येस. काय मग वहिनी, कसं वाटतंय? छान. नंतर मग आरामात. फायनली आता ते समोर आले.
अगं तर मी आता जस्ट बेबीला बघून आली आहे. तर बेबीची आणि बहिणींची दोघांची तब्येत छान आहे. तर म्हटलं माझा एक्सपिरियन्स मी शेअर करते. काल काय काय झालं होतं ते मी तुमच्यासोबत म्हणजे व्लॉग शूट करायचा काही असा वेळच नाही मिळाला. खूप असं सगळं पटपट होत गेलं. मी स्टार्टिंगपासून सांगते. बहिणींना सकाळी 7 वाजता बोलवलं होतं आणि त्यानंतर मग त्यांचे काही टेस्ट वगैरे होता त्या केल्या आणि त्यानंतर त्यांना ओटीसाठी रेडी केलं. त्या 9 वाजता आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांचे आधी 2 जणांच्या डिलेवरी होत्या आणि 3rd नंबर बहिणींचा होता. सो सगळेजण असे वेट करत होतो आणि आम्ही पण लॅमिनेट सिलेक्शनसाठी सकाळी बाहेर गेलो होतो. त्यामुळे आम्ही पण सगळं पटपट आवरलं. म्हटलं चला आपल्याला जायचं आहे, बेबी बाहेर यायच्या आधी आपल्याला जायचं आहे. म्हणून मग आम्ही ते पण पटकन आवरलं. आम्ही तिथे पोहोचलो आणि तेव्हा आम्हाला कळालं की एक एमर्जन्सी आली होती, त्यामुळे बहिणींना अजून पुढे शिफ्ट करण्यात आलं. सो त्यांच्या आधी 3 डिलिव्हऱ्या झाल्या आणि बहिणींचा 4था नंबर होता. म्हणून मग तो वेळ असा शिफ्ट होत गेला आणि त्यांची मग 2:01 मस्त अशी बेबी गर्ल आम्हाला मिळाली आहे. तर सगळ्यांना घरात खूप छान असा आनंद झाला आहे. स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो ना, तर पोहोचल्यानंतर सगळेजण एकदम असे बसलेले होते की काय होणार आहे. सगळे त्या डोअरकडे वेट करत होते की कधी बहिणींचं नाव घेतलं जाईल आणि आम्हाला तिथे मध्ये बोलवतील, दादाला बोलवणार, सांगणार मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे. सगळेजण अशी वाट बघत होतो आम्ही. आणि त्यानंतर मग जयदीप दादाजवळ गेले आणि त्याला सांगितलं की थोडं तू पाणी वगैरे तरी पी, काहीतरी घे. आणि मग जयदीप दादाला असं सहज बोलले की तुझ्या मनामध्ये काय चालत असेल, तू आता दोन जीवांचा विचार करतोय. आणि दादाने ना ते 2 शब्द ऐकले आणि ना तो असा गळगळा रडायला लागला. सेम म्हणजे जयदीपला पण मी जेव्हा ओटीमध्ये होते तेव्हा पण त्यांना माझी अशीच चिंता होते. मला आता बोलताना पण असं होतं. दादाच्या लिटरली डोळ्यामध्ये अश्रू आले होते जेव्हा त्यांनी विचारलं की मला माहिती आहे तुला 2 जीवांची चिंता आहे, म्हणून मग तू अजून पाणी पण नाही, जेवण पण नाही घेतलं आहे. पण तसंच आम्ही अर्धा तास पास केला आणि त्यानंतर फायनली वहिनीचं नाव घेतलं आणि आम्हाला बोलवलं. दादा गेलं मध्ये, आधी सगळ्यात आधी दादाला बोलवलं. दादा गेलं, त्यानंतर मी विचारलं मी पण येऊ का. मग मी पण गेली आणि आम्ही मस्त आमची बेबी गर्ल बघितली. खूप छान आहे, हेल्दी आहे. वहिनींची पण तब्येत खूप मस्त आहे, बेबी पण मस्त आहे. तर मग त्यानंतर मग तिला मध्ये घेऊन गेलो, म्हणून मग आम्हाला काही तिथे शूट नाही करता आलं. मी लास्टला क्लिप घ्यायचा ट्राय केला. त्यानंतर आज मी मस्त छान असं मनसोक्त तिला भेटून आली आहे. मनाला खूप छान वाटलं तिला बघितल्यानंतर. खूप अशी गोरी गोंडस अशी मस्त परी जन्माला आली आहे. तिला सध्या आता विहा बार्बी गर्ल जेव्हापासून ती झाली आहे ना, विहाचं तेच चालू आहे. बार्बी गर्ल कुठे आहे, बार्बी गर्लकडे जाऊया, बार्बी गर्लसाठी हे घेऊया ते घेऊया. तर ती आली ना तेव्हापासून तिचं तेच चालू आहे आणि आता तिथे गेल्यानंतर पण तिचं तेच चालू होतं. तर तुम्ही त्या शॉर्ट व्हिडिओज, तुम्ही त्या क्लिप्स या व्हिडिओमध्ये बघितल्याच असतील. तिला तिच्या मांडीवर घ्यायचं, तिला एवढी हौस होती. तिने तिच्या मांडीवर धरलं, बार्बी गर्ल तू कशी आहे, मी तुला भेटायला आली, अशा मस्त गप्पा मारत होती. आणि तिला असं बघून ना मला खूप छान वाटत होतं. म्हणजे आम्हाला घरामध्ये विहाच एक होती, आता कुणीतरी अजून एक लहान बाळ आलंय. शंभू तर होतं, पण शंभूची सारखी भेट नाही होत. शंभू गावाला असतो, त्यामुळे व्हिडिओ कॉलवरच बोलणं होतं. आता कसं हे फेस टू फेस आमचं त्या बाळासोबत बोलणं झालं ना, तर खूप छान वाटलं. तिचं नाव जर ठेवलं ना ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.